नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 8 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. पुलित्झर पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, 2026 सालचा म्हणजेच यावर्षीचा जो पुलित्झर पुरस्कार आहे त्याने सन्मानित करण्यात आलेले आहे बघा, आनंद आर.के. आणि सुपर्णा शर्मा या दोघांना. ओके, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, 2026च्या पुलित्झर पुरस्कार 2026ने बघा आनंद आर.के. आणि सुपर्णा शर्मा या दोघांनाही सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, 2026चा म्हणजेच यावर्षीचा जो प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार भारतीय पत्रकार आनंद आर.के. आणि सुपर्णा शर्मा यांना देण्यात आला आहे. तर बघा, त्यांना ब्लूमबर्गच्या नताली ओबिको पियर्सन यांच्यासह इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग आणि कमेंट्री श्रेणीमध्ये ट्रॅप्ड या डिजिटल अरेस्ट स्कॅममधील त्यांच्या शोध अहवालासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण याबद्दल जरा थोडक्यामध्ये. तर बघा, भारतीय विजेते आहेत बघा आनंद आर.के. आणि सुपर्णा शर्मा. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांना इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग आणि कमेंट्री या श्रेणीमध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे. तर बघा, ट्रॅप्ड या प्रकल्पातील भारतात डिजिटल अरेस्ट स्कॅमवरती आधारित हा प्रकल्प आहे, तो लक्षात ठेवा. तर बघा, याचे वैशिष्ट्य आहे बघा, सायबर गुन्ह्यांचे भयावह वास्तव मांडण्यासाठी चित्रे आणि शब्दांचा प्रभावी वापर करणे, म्हणजेच यांचा प्रभावी वापर केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, म्हणजेच त्यांनी सायबर गुन्ह्यांचे भयावह वास्तव मांडण्यासाठी चित्रे आणि शब्दांचा प्रभावी वापर केलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे. EPC शिखर परिषदेत सहभागी होणारा पहिला गैर युरोपियन म्हणजेच नॉन युरोपियन देश कोणता ठरला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच कॅनडा. तर बघा, कॅनडा हा देश EPC शिखर परिषदेत सहभागी होणारा पहिला गैर युरोपियन म्हणजेच नॉन युरोपियन देश ठरलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, कॅनडा या देशाची राजधानी आहे बघा ओटावा. तर चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी या परिषदेमध्ये भाग घेतला होता. ओके, तर बघा, याचा उद्देश काय असणार आहे या परिषदेचा? तर अमेरिकन बाजारपेठेतील प्रवेश कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपशी व्यापार आणि राजनैतिक संबंध मजबूत करणे हे कॅनडाचे उद्दिष्ट आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य कोण बनले आहेत? तर बघा, त्यांचं नाव आहे जोराम आनिया. तर बघा, जोराम आनिया हे नीती आयोगाचे नुकतेच पूर्ण वेळ सदस्य बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो. नीती आयोग म्हणजे काय? तर बघा, नीती आयोग म्हणजेच बघा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोग. तर बघा, हे जे आयोग आहे तो भारत सरकारचे सर्वोच्च सार्वजनिक धोरण विचार मंच म्हणजेच एक थिंक टँक आहे. तो 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी म्हणजे याची स्थापना करण्यात आली आहे. याच्या आधी पंचवार्षिक योजना ज्या होत्या त्या म्हणजे त्याच्या जागीच आता नुकताच नीती आयोग हा स्थापन करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण. तर बघा, अध्यक्ष आहेत भारताचे पंतप्रधान म्हणजेच बघा सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्ष आहेत बघा अशोक कुमार लाहिरी. त्यांना एप्रिल 2026मध्ये सुमन बेरी यांची जागा घेतलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला बघा, CEO आहेत म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नीती आयोगाचे निधी छिब्बर. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा, प्रसूत जोशी हे प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. ओके, तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि संवाद तज्ज्ञ प्रसूत जोशी यांची प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. चला प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, भारताचा पहिला कचरा विल्हेवाटासाठी हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात उभारली जात आहे? तर बघा, याचं उत्तर आहे
ऑप्शन नंबर बी म्हणजेच गुजरात. तर बघा, गुजरात या राज्यामध्ये भारताचा पहिला कचरा विल्हेवाटासाठी हरित मिथेनॉल प्रकल्प हा उभारला जात आहे. तर लक्षात ठेवा, भारताचा पहिलाच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. बघा, कचरा विल्हेवाटासाठी भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प म्हणजेच ग्रीन मिथेनॉल प्लांट हा जो आहे तो गुजरात या राज्यामध्ये उभारला जात आहे. तर बघा, याचा उद्देश काय असणार आहे, तर या प्रकल्पातून दररोज 5 टन हरित मिथेनॉल तयार केलं जाईल, ज्याचा वापर जहाजांसाठी इंधन म्हणून केला जाईल, ज्यामुळे जहाजांमधून होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जागतिक ॲथलेटिक्स दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 7 मे. तर बघा, दरवर्षी आपण 7 मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिवस हा साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला, याचा उद्देश काय असणार आहे या दिवसाचा? बघा, तरुणांमध्ये खेळांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना ॲथलेटिक्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर बघा, या दिवसाची जी आहे ती सुरुवात झाली होती 1996 ओके, तर बघा, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन म्हणजेच IAAF द्वारे याची सुरुवात करण्यात आलेली होती. ओके, आणि या दिवसाची बघा थीम आहे ॲथलेटिक्स फॉर ऑल अ न्यू एरा, म्हणजेच सर्वांसाठी ॲथलेटिक्स एक नवीन युग, अशी या 2026ची जागतिक ॲथलेटिक्स दिवसाची थीम आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. चला, प्रश्न क्रमांक 7 आहे. बघा, भारताचे पहिले स्वदेशी हेलिकॉप्टर प्रक्षेपित जहाज विरोधी क्षेपणास्त्र ज्याचं नाव आहे नेव्हल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज हे जे आहे ते कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच DRDO. तर बघा, DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर बघा, DRDO या संस्थेने हे जे क्षेपणास्त्र आहे ते विकसित केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला, प्रश्न क्रमांक 8 बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 10वी नवोन्मेष आणि सर्वसमावेशकताची राष्ट्रीय शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच छत्तीसगड. तर बघा, 10वी नवोन्मेष आणि सर्वसमावेशकतेची राष्ट्रीय शिखर परिषद ही छत्तीसगड या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे बघा नया रायपूर. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे. बघा, सिनबॅक्स 2 हा द्विपक्षीय लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू करण्यात आला आहे? तर याचं उत्तर असणार आहे बघा, भारत आणि कंबोडिया या देशामध्ये सिनबॅक्स 2 हा जो द्विपक्षीय लष्करी सराव आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा, यावर्षीची जी आवृत्ती आहे ती 2ऱ्या क्रमांकाची आवृत्ती आहे विद्यार्थी मित्रांनो, 2026ची आवृत्ती. आणि बघा, याचं ठिकाण आहे म्हणजेच हा जो सराव आहे तो कंबोडियातील कामपोंग स्पू प्रांतामध्ये आयोजित करण्यात आला आहे. आणि 4 ते 17 मे 2026 दरम्यान हा जो सराव आहे तो पार पडत आहे. ओके, आणि या सरावाचा उद्देश म्हणजे बघा, दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये समन्वय, दहशतवादाविरोधी कारवाया आणि संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन शांतता मोहिमांसाठी परस्पर सहकार्य वाढवणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 10 आहे. ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकने आशिया पॅसिफिकमधील ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी किती गुंतवणुकीची योजना आखली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच $70 अब्ज. तर बघा, एकूण $70 अब्ज एवढी गुंतवणुकीची योजना आखलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, आशियाई विकास बँकेने म्हणजेच ADBने आशिया आणि पॅसिफिकमधील ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी एकूण $70 अब्ज म्हणजेच $70 बिलियन गुंतवणुकीची योजना आखलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, 3 मे 2026 रोजी उझबेकिस्तानमधील समरकंद या ठिकाणी झालेल्या बँकेच्या 59व्या वार्षिक बैठकीमध्ये ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेने सध्याचे जे अध्यक्ष आहेत मासातो कांडा यांनी हा जो महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा आहे ती केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.